आज मला एक ड्रेस शिवायचा होता, तर सर्वात आधी मी इथे मापे टाकून घेतली। मापे टाकताना नेहमी कापडाच्या उलट्या साईडनी मापे टाकायची। आधी मी पुढची बाजू कटिंग करून घेतली, त्याचप्रमाणे मागची बाजू कटिंग करून घेतली। मुंड्याचा आकार कट नाही करायचा आतल्या बाजूचा। त्यानंतर दोन्ही गळे तयार करून घेतले कॅनव्हासवरती आणि चिटकवून घेतले। तर इथं मला पुढचा गळा पानगळा ठेवायचा आहे, सलवारच्या कापडाची डिझाईन करायची होती त्याला। इथं गळा कॅनव्हासवर चिटकवल्यानंतर सगळ्या बाजूनी गळ्याला शिलाई मारून घेतली। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर हे बघा, गळ्याला मी सगळ्या बाजूनी शिलाई मारून घेतली। तर इथं टॉपच्या कापडाचा उलट्या बाजूचा मध्य काढायचा आहे, त्यावर हा गळा ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची। इथं आपल्याला उलट्या बाजूनी बाहेरच्या बाजूस गळा पलटी करायचा आहे। हे बघा, गळा पलटी करताना दाब शिलाई मारून घ्यायची, म्हणजे गळा व्यवस्थित पलटी होतो। त्यानंतर सेम त्याच पद्धतीने बाहीलाही सलवारच्या कपडाची पट्टी करायची आहे। त्यानंतर सलवारचं कटिंग करून सगळ्यात आधी नेफा पट्टी तयार करून घेतली। त्यानंतर प्लेट्स तयार केल्या आणि सलवारी शिवून घेतली। हे बघा, माझा टॉप, पुढच्या बाजूचा गळा, मागची बाजू आणि ही सलवार कशी वाटत आहे।